गुड मॉर्निंग मंडळी. तर आज ब्लॉग काढण्याचं कारण या तिघांची तब्येत खराब आहे आणि बघा मी पाणी भरतोय आणि हे बघा झोपलेले आहेत. नाहीतर तुम्ही तर बघताच की रोज सगळं तिचं ती काम नीटनेटक्यापणाने करते, पण आज मला करायचंय, प्लस त्यांना दवाखान्यात सुद्धा घेऊन जायचंय. काय माहिती वातावरण बरोबर नसल्यामुळे तब्येत खराब झाली आहे का काय. चला ठीक आहे, होतं असं कधी कधी. चला तर मी पहिलं माझं काम आवरून घेतो आणि अजून मला नाश्ता बी बनवायचा आहे, परत त्यांना अजून दवाखान्यात बी घेऊन जायचं आहे. तर बघू, पहिलं सगळं काम आवरून घेतो. चला तर माझं पाणी भरून झालेलं आहे. आता पटकन भांडी घासून घेतो न आवाज करता, नाही तर उठले तर काय करू द्यायची नाही. काय मंडळी रोज तर तीच करते, कधीतरी काय असा प्रॉब्लेम झाला, अडचण आली तरच करायला लागतं. आपण नाही समजून घेतलं तर कोण करणार आहे, अजून बाहेरचे थोडी येणार आहेत करायला. तर चला मी पटपट भांडी घासून घेतो न आवाज करता. चला मंडळी आपली भांडी घासून झालेले आहेत. अजून मला नाश्ता बनवायचा आहे, पटकन आंघोळ करून घेतो म्हणजे यांचा नाश्ता बनवायला. आणि हे बघा अजून कसे झोपलेत मस्त एकदम. काल आरू काय खाल्लं बाळा, एवढा घसा रातभर खो खो करतोय. चला ना मंडळी, आता आपलं सगळं काम उरकलेलं आहे. आता पटपट यांना चहा नाश्ता ब्रेड काय असेल ते पटपट यांना नाश्त्याला देतो. चला आता मंडळी आपला चहा वगैरे झालाय, ब्रेडला मस्का वगैरे लावून झालाय. बरी आहे का तब्येत? आरू तुझी तब्येत कशी आहे? हे काय तुम्ही भांडे घासले? हो ना, पाणी पण भरलं? पाणी बी भरलंय. काय बोलताय? अरे मी बोललो आता तुझी तब्येत बरी नाही मग कशाला उठवायचं, मग मीच स्वतः करून ठेवलं. थँक्यू. पाणी भरलं Welcome. ना. आता मी विचार करत होता, पाणी पण नाही भरलं, काय नाही भरलं, त्या खटपटून उठले. आणि किती वाजले आता, एवढं टाइम झाला म्हणजे पाणी पण केलं. कधीतरी केलं पाहिजे ना ते. आता तब्येत बरी नाही म्हणून मग आता कशाला तुला हा ना, उठवलं. गळाल्यासारखं व्हायला लागलं, एकदम ताप आलाय. काय ठीक आहे, आता थोडा टाइम तिला पण ताप आलाय, 10 वाजता आपण दवाखान्यात जाऊ. तिला पण ताप आलाय. सगळेच उठलेत आता, तर आपण आता चहा नाश्ता वगैरे घेऊ. सगळे आतुरतेने वाट बघायला लागलेत उठल्या की कधी चहा नाश्ता मिळतोय. कारण की आज ही लवकर उठली म्हणजे ही कशी सगळं त्याच्या टायमाप्रमाणे आमच्या उठायच्या आधी करून ठेवती. आणि माझं कसं जरा टंगळ मंगळ चालतं, कधी लवकर तर कधी लेट. मग आता उठल्यात तर त्यांना असं झालंय कधी नाश्ता मिळतोय कधी चहा मिळतोय. तर चला आपलं सगळं तयार आहे, त्यांना देऊया चहा नाश्ता, आपण बी घेऊया. चला तर मंडळी चहा वगैरे झालाय, पोरांना चहा देतो म्हणजे ते नाश्ता करून ते फ्री होतील. आणि ही बी उठली आंघोळीला गेली आहे, तर आपण चहा नाश्ता करून घेऊया. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता हे बघा माझ्यासाठी काय बनवत आहे, ज्यूस. ज्यूस पण बनवलं बाबा, छान आहे. देऊ का तुला ग्लास? हा नाही नका, थंड होऊ द्या थोडंसं, असं पी वाटत नाही. बरं. बघितलं मंडळी, तब्येत बरी नाही तर सकाळपासून उठून आज बरोबर सगळं केलं. नाही तर बघताना रोज कसे झोपलेले असतात, असं काय झाल्यावर बरोबर उठतात. पण पाणी भरलं, भांडे घासले, आज सगळं केलं काम तुम्ही. हा नाहीतर असं उठत नाही, किती उठवलं तरी. गेली बघा आमच्या घरातली लाईटीचा बी रोजच झालेलं आहे. हा ना. चला नाश्ता वगैरे झालाय, आता हे बोलतात लगेच दवाखान्यात चला. आता तयार व्हायला सांगायला लागलेत, लगेच राहू द्या म्हणते तर ऐकतच नाहीत. चला परत नंतर जास्त झाल्यावरती मला एकतर औषध खाऊ वाटत नाही. तोंड हातपाय तरी नीट धुवून. हा मी घालते, तिला नाही येत करायला नीट. कावळ्याची आंघोळ करते. हे बघा एवढी तब्येत बरी नाही तरी इकडून बघा कसा आवाज येतोय. त्याचं कमी होत नाही, मस्ती कमी होत नाही. पण काय बोलला तू अरे, काय बोलतोय बघ. येते आता पप्पा आहेत म्हणून शांत आहेत दोघं पण, नाही तर लगेच एकमेकाला चिडवायला सुरुवात झाली असती. चला तर मंडळी आता वाजल्यात 10. आता हे लोक बी तयार झालेत, आम्ही जातो दवाखान्यात. चला तर मंडळी आता आम्ही निघालो दवाखान्यात जायला. ही काय आरू बसली रिक्षामध्ये येऊन. खूप ऊन पडले बाहेर, कडक असं पावसाळा गेल्यासारखंच वाटायला लागलं. रखरख असं ऊन पडलंय आज पण. हे रिक्षा पुसून घेत आहेत. आरूची तब्येत खूपच डाऊन झाली आहे आज. आता शाळेमध्ये मेसेज करायला लागेल, कारण आज तर सुट्टीच करावं लागेल आरूला. काय आरू, पाठवू टीचरला मेसेज? हां, मी किती पण आजारी असली ना तरी पण वाटत नाही कधीच कोणाला की मी आजारी आहे म्हणून. कारण मी असं दाखवतच नाही की आजार, पण माझं स्वतःच चेहरा हसरा असतं ना तर कोणाला काय कळतच नाही की मी आजारी आहे. काय हो. आणि तुम्ही पण काळजी घ्या, कारण वातावरण पण चेंज झाल्यामुळे सगळ्यांच्या तब्येत डाऊन झालेल्या आहेत, त्याच्यामुळे काळजी घ्या प्लीज. आता आम्ही चाललो म्युन्सिपालिटी दवाखान्यामध्ये, कारण ताप सर्दी खोकला या सगळ्या आजाराला म्युन्सिपालिटीमध्येच आराम पडतो.
त्याच्यामुळे प्रायव्हेटमध्ये कधीच आराम पडत नाही. पैसे घालवायचे काम आहे ते सगळं. मयुरेशला काल नेलं होतं प्रायव्हेटमध्येच, कारण त्याच्या अंगावरती ॲलर्जी झाली होती, पीठ उमडलं होतं. त्याच्यामुळे त्याला म्हणजे आम्ही काल खूप घाबरलो, एवढे मोठे मोठे धक्के आले होते. त्याच्यामुळे त्याला कालच दवाखान्यात नेऊन आणलं आणि आज आम्हाला ताप आली, त्याच्यामुळे आता आम्हाला पण दवाखान्यात जायची वेळ आली. चल आरू पुढे. आता आम्ही पोचले दवाखान्यामध्ये. केस पेपर वगैरे काढते, गर्दी नसेल कारण लवकर आलो ना आम्ही, गर्दी तर नाही आहे. केस पेपर घेतलाय सविता भालेराव. तर चला केस पेपर काढलाय, आता गोळ्या घेते. तर चला औषध घेते आता, जाऊन चेक केले आतमध्ये. ते बसलेत बाहेरच. या जाऊ. हां, आरूचं वजन चेक केलं जातं इथे, किती आहे वजन. तर चला मंडळी, हे बघा औषध वगैरे घेतले, आरूला पण घेतले औषधं. आता घरी जायला निघालो. तर हे जातील रिक्षावर, यांना आमच्यामुळे टाइम झाला खूप. आता आम्ही रिक्षात बसतो. झालं आमचं काम. काय झाले आपलं, आता चला घरी. हां ना, 1:30 वाजता परत यायला. ते आता कसले फॉर्म निघालेत SIR, त्यासाठी परत यायचं आहे. ते सगळ्यांना कंपल्सरी भरायचंच आहे. काय हो, निवडणुकीचे फॉर्म ना, त्यासाठी तर परत यायचं आहे. दवाखान्यामध्ये पण लाईट नव्हती, सगळीकडचीच लाईट गेलेली आहे. लाईटीचं रोजच झालेलं आहे नाटके. खूप वैताग आहे घरामध्ये खरंच. आधीच आतमध्ये घर असल्यामुळं कुठून हवा यायला चान्स नाही, त्यातमध्ये लाईट सारखी सारखी जात राहते. बाटला आलाय खरंच, आमचा बाटला राहायला घ्यायचा. विचारा. ए बाटला आहे ना. चला आता बाटला घेऊन यायचा आहे. मिळाला, बरं झालं बाटला, कारण बाटलाच भेटत नव्हता. हो बघायला रोज येऊन जाऊन त्यांचा फोन आला वाटतं. तर मंडळी आता बाटला घेऊन पाठवून देते मयुरेशला. बाटलावाला थांबलाय रस्त्यावरती. आता आम्ही घरी पोहोचलोय. मयूर बाटला घेऊन जा ना, पप्पा थांबलेत रस्त्यावर. तर मंडळी मयुरेश गेलाय बाटला घेऊन. आता 2 जण घेऊन येते बाटला. त्याला बाटल्याचं टेन्शन तरी मिटलं. किती दिवस झालं गाडीच येत नव्हती, आली तरी पण आम्हाला माहिती म्हणजे उशीर होत होता जायला. तर आज बरोबर टायमावर भेटली, बरं झालं. आणि इथे बघा आरू, बघा तोंड बारीक करून बसले, गळ्यासारखं होते. बोलते ताप आल्यावर असंच होतं ना, गळ्यासारखं होतं. हां, आता मी पटकन जेवण बनवते, गोळी खा. हां, जेवण करून म्हणजे तुला आराम पडेल. काय तोंड एकदम बारीक झालं आहे आरूचं. चला मी पटकन डाळ भात घालते, म्हणजे आरू औषध खायला मोकळी. जेवल्याशिवाय औषध पण खायला नाही पाहिजे ना. तर म्हणजे लाईट आली म्हणून बरं झालं. आता पटपट सगळं काम पण आवरतील आणि आरूला पण आता बरं वाटतं ना. आता बोलत होती लाईट नाही घरामध्ये, मला कंटाळा आला, कसं तरी होतंय. पण आता बरं झालं लाईट पण आहे. आता पटकन आवरून घेते. आणि यांनी भांडे बिंडे तर सगळे घासलेलेच आहेत, तुम्ही बघितलंच असेल. सकाळी त्यांनी सगळं काही काम केलेलं आहे. आणि अशी तब्येत बरी नसली ना, ते करतात, ते सगळं काही करतात. आमची चार्जिंगची लाईट पण सारखी सारखीच जाते आहे. घरामध्ये कसा अंधार पडतो ना सारखाच. आता मी डाळ भाताचा कुकर लावते, म्हणजे पटकन होऊन जाईल. तर मंडळी बाटल्याची बुकिंग आमची कॅन्सल झाली, कारण 8 दिवसाच्या वर झाल्यावर बुकिंग कॅन्सल होते. तर आता गेलेच सांडपाड्याला, ऑफिसमध्ये डायरेक्ट तिकडून घेणार वाटला. असं होतं. आता लागले होते जरा बडबड करायला की तुम्हाला तेवढं पण करता येत नाही का. तर काय करणार, ऐकावं लागणार आहे, आमचीच चुकी आहे. तर मंडळी माझं काम सगळं आवरलं आहे, स्वयंपाक वगैरे झाला आहे. आता जेवायचा टाईम झालेला आहे, 1 वाजत आला आहे. आरू कुठे गेली? आरू जेवतेस ना? तर मी बनवलं आहे डाळ भात, याच्यामध्ये भात आहे आणि वांग्याचं कालवण, म्हणजे भरीव वांगं केलेलं आहे, मसाला वांगं. तर आता आम्ही जेवतो. यांना पण कॉल केला होता, यायला लागलेत हे पण. आता हे पण आलेत वाटतं. आले पप्पा? बाटल्याचं बाटला तर 2 दिवसांनी. 2 दिवसांनी. मग तुम्ही सांगितलेलं नाही करत, काय नाही. मला काम लावतं मी नका माझं, बाकी काय नाही. आमच्याच चुकीमुळे झालाय, लक्ष दिलं नाही. घेता येईल म्हणून तसंच राहून गेलं. कारण बाटल्या संपल्याशिवाय कोणाला आठवणच येत नाही. आता बाटला आहे म्हणून काय टेन्शन नाही, संपला की मग घाई होते सगळ्याच गोष्टीची. आता जेवण करतो आम्ही सगळे, चला बसा. तर मंडळी आमचं जेवण वगैरे झालंय. आता हा सगळा पसारा उचलून ठेवायचा आहे. आधी म्हटलं आरूला औषध पाजावं, तर आरूचे नाटके चालू झाले आहेत, मला औषध नाही प्यायचं आहे. ओ तुम्ही सांगून जावं पहिलं हिला. औषध पीत नाही, तुम्ही थांबा इथंच थांबा. ताप येतोय ना, ऐकत नाही हा ती. चला तिला औषध पाजते. तुम्ही बघा तिचे नाटके कसे असतात. असं ढक्कन पण कसं झालं लगेच. औषध प्यायला स्टार्ट. हुशार यार, पिते, काय नाही करत नाटके बिटके. हा धर, गुड गर्ल. छान आहे. हे घे लवकर लवकर. 2 चमच सांगितलं होतं हे औषध, आणि हे 1 चमच. हा 1च चमच आहे ना तया. दर. हा अजून टेस्टी आहे. दर. हा दर.
अरे पी ना. हा. कसं आहे टेस्ट? खरं पहिलं औषध टेस्टी होतं, दुसरं वाला खराब आहे. पहिलं हे पाजायला पाहिजे होतं, मग हे पाजायला पाहिजे होतं, म्हणजे रिएक्शन चांगलं असलं असतं. जाऊ द्या, पिलं औषध हे महत्वाचं. आरूचं औषध पिऊन झालंय. आता म्हटलं जरासा आराम कर. इथे अंथरून दिलंय, गपचूप झोप आता. काय हा, मी येते पटकन जा. हो सांगते त्याला. मयू अजिबात तिला सतवू नकोस. हां कळायला नाही पाहिजे, तिने आला सांगितलं नाही पाहिजे. तिलाची सेवा चाललेली आहे. तर आम्ही येतो जरा त्या फॉर्मचं बघून, SIRचं. निघालो कसं बसं बाहेर. हे बघा लाईन बघा मोठ्या गाड्यांची इकडे. 29 लास्ट आहे तारीख भरायची फॉर्म, त्याच्यामुळं आलोय. आहे काय लाईन चालूच आहे इथं मोठी शाळेमध्ये फॉर्मसाठी, वोटिंग कार्डसाठी. आता इकडे दाखवायचं आहे आणि नंतर ते सांगणार आपल्याला फॉर्म कुठं भरणार. इथे पण गर्दी आहे भरपूर. काय फायदा झाला नाही आमचा येऊन. फॉर्मच नाही आमचा इथं. ते बोलतात उद्या भेटेल. यादीमध्ये नावच दिसत नाही आहे, ते शोधून उद्या सांगणार आहेत. आल्यासारखं ते पण काम नाही झालेलं. आता घरी निघालो आम्ही. तर आता हॉटेलमध्ये आलेत थंडा घ्यायला. थोडं म्हटलं थंडा घ्यावं, खूप गरम झाले. तर मंडळी थंडा घेतलाय आरू आणि मयुरेशला, मिल्कशेक. आता घरी जायचं आणि आराम करायचा, कारण तब्येत बरी नाही. तर थोडा वेळ झोपलं तर बरं वाटेल, कारण औषध पण घेतलं, आता झोप यायला लागली. आता ब्लॉग इथेच थांबवते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.